असं म्हणतात की पांडवांनी इथे तप केला आणि महादेवांची कृपा मिळवली. आज आपण पाहणार आहोत पंचकेदारांपैकी एक मध्यमहेश्वर. हर हर महादेव. गुड मॉर्निंग गाईज. आता दुसरा दिवसाचा ट्रेक सुरू होणार आहे. सकाळी 5 वाजलेत. गरम पाण्याने सुरुवात करतोय. हर हर महादेव एव्हरीवन. सो आज आहे दुसरा दिवस ट्रेकचा. बघू शकता, तुम्हाला असं वाटत असेल 7-8 वाजलेत, पण फक्त 6 वाजलेत. कालचा संपूर्ण दिवस प्रवासाने आणि 7 किलोमीटरच्या ट्रेकने आम्ही पूर्णपणे थकलो होतो. पण या विशाल हिमालयाच्या कुशीत झोप घेतली की थकवा जणू वितळूनच जातो. आज सकाळी नव्या ऊर्जेनं आम्ही मध्यमहेश्वराच्या पवित्र मार्गावर पुन्हा चालायला सुरुवात केली. डोळ्यासमोर उभे असलेले विराट पर्वत आणि बर्फांच्या शिखरांवर हलका सोनसळी प्रकाश, हे दृश्य अगदी नयनरम्य होते. थंडगार वारा वाहत होता आणि त्या वाऱ्यात एकच नाव घुमत होतं, ते म्हणजे महादेव. बऱ्याच तासांचा प्रवास आणि खूप जास्त चालणं, तर ही आमच्यात अनोखी ऊर्जा होती. कदाचित ती पर्वतांची जादू होती, नाहीतर ती महादेवांची कृपा होती. कालच्या दिवशी ट्रेक करताना माझ्या गुडघ्याला थोडीशी दुखापत झाली होती. साधारणपणे एक पाऊल त्रासदायक असायला हवं होतं, पण महादेवांचं प्रेम आणि त्यांना भेटायची इच्छा आम्हाला सहजतेने वर नेत होती. थोडंसं ऊन लागायला चालू झालं आहे आता, पण कोवळं ऊन असल्यामुळे एवढं काही त्रास नाही होत आहे. आणि टेम्परेचर पण कमी आहे, 12-13 डिग्री असेल. बट भारी. आजच्या दिवसाचा पहिला सूर्यकिरण एक्सपिरियन्स करून सोन्याच्या प्रकाशात न्हावून निघणारे पर्वत पाहून त्या क्षणी इतकं छान वाटत होतं. खरंच उत्तराखंड खूप छान आहे. कोल्हापूरमध्ये नूपूरने मला ही हॅट दिली होती. मी विचारलेलं का पाहिजे हॅट. आता ती हॅट मला पूर्ण उन्हापासून प्रोटेक्ट करते. थँक्यू बायको. आणि व्ह्यू आणि बघता बघता आम्ही येऊन पोचलो नानू गावात, जिथून आम्ही थोडासा नाश्ता वगैरे करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार असतो वरच्या दिशेने. सो आता आलो आपण नानू गावात, जो पहिला चेक पॉईंट आहे. आणि इथे आम्ही थोडासा कॉफी वगैरे काहीतरी पिऊ, थोडासा एनर्जी घेऊ. ऐकाचा बोर्ड आहे मध्यमहेश्वर, अजून 5.5 किलोमीटर आहे. अजून साधारणपणे 5.5 किलोमीटरचा ट्रेक बाकी होता. पण ह्या डोंगरांमध्ये ट्रेक करताना 5 किलोमीटर हे 50 किलोमीटर सारखे असतात. एक किलोमीटर तुम्हाला 1 तास 1.5 तास लागतो चढण्यासाठी. आमचा गाईड आम्हाला मध्ये सेफ आणि सिक्युअर असे शॉर्टकट्स दाखवत होता आणि त्याच शॉर्टकट्सचा वापर करून आम्ही आमचं अंतर थोडं कमी करायचा प्रयत्न करत होतो. चालत आता आपण पोचलोय कुंचट्टी. आणि इथून मध्यमहेश्वर फक्त 2.5 किलोमीटर राहिलं आहे. पण 2.5 किलोमीटरची खडी चढाई आहे. थोडंसं डिफिकल्ट आहे, म्हणून आम्ही इथंच जेवणार आहे. तिथं दुकान आहे एक जेवणाचं, तर तिथे जेवून आम्ही आपला फायनल पडाव चालू करणार आहे. वाजले दुपारचे 1. ऊन आहे जास्त, पण एवढं नाही फरक पडत आहे, बिकॉज हवा खूप थंड आहे. 12-13 वगैरे टेम्परेचर असेल. बट व्ह्यू खूप छान आहे.
खून चक्कीमध्ये आम्ही डाळ भात आणि भाजी असं सुंदर लाईट जेवण जेवलो आणि तितक्यातच नेटवर्क आलं. तर इथे नेटवर्क आलं आणि आम्ही फोन लावला आहे नुपूरला. तर अरे बोलो बोलो कुछ तो. नेक्स्ट टाइम तुला मी घेऊन जाणार आहे. मला माहिती आहे थोडीशी चिडली असतो माझ्यावरती. नाही, मी नाही चिडलेले. तुम्ही सगळं एक्सपिरियन्स करून या आणि मग त्याच्यानंतर मला पूर्ण गाईड करून येस येस येस. पण येते मला तुझी आठवण येते या ट्रेकमध्ये मला खूप जास्त. अरे थँक्यू नाही बोलणे का, तू पण बोलायचं की मला पण तुझी आठवण येते. हां बोल. ओके चालेल. तर आता आम्ही मस्त जेवणार आहे. जेवून झाल्यानंतर सुरुवात केली आम्ही आमच्या फायनल चढाईसाठी, जी 2.5 किलोमीटरची होती. आणि ही 2.5 किलोमीटरची चढाई थोडीशी डिफिकल्ट आहे कारण थोडा स्टीफ जास्त आहे, त्यामुळे थांबत थांबत निवांत निघायचं. जसं जसं आम्ही वर चढत होतो तशी निसर्गाची सुंदरता उलगडत चालली होती. ग्लेशियर्स जवळ येत होते आणि पर्वत अजूनही प्रचंड दिसत होते. ऑलमोस्ट शेवटचा टप्पा आहे, 1-1.5-2 किलोमीटरचा. पण संपत नाही आहे कारण चढताना हाय अल्टिट्यूड आणि स्टिफनेस, त्याच्यामुळे थोडंसं थकायला पण होतं. माझा गुडघा थोडासा इंजर्ड आहे. मागे कोण आलं आहे त्याची 2 बोटं सुजली आहेत. तरी पण ती महादेवांना भेटण्याची इच्छाशक्ती आम्हाला हळूहळू वरती चढवते. असं असं हर हर महादेव. हर हर महादेव. सो फायनली फक्त आणि फक्त 550 मीटर राहिले. आताच मन भरून येत आहे. आताच खूप काही असं फील होत आहे. महादेवांचा प्रेझेन्स फील होत आहे. प्रेझेन्स तर कंटिन्यू होत आहे कारण काल माझ्याबरोबर एक छोटासा ॲक्सिडेंट झाला काल येताना आणि गुडघा खूप जास्त दुखत होता. कसा आलो आहे त्यांनाच माहिती. पण एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांसाठी, जे पण कोणी अशा ट्रॅकला येतात जे महादेवांच्या रिलेटेड, कुठेतरी गिरनार, दत्त महाराजांचा, कंप्लेंट करू नका. कोणत्याच गोष्टीमध्ये कंप्लेंट नाही करायचं. मला हे जेवण नाही मिळत आहे इथे ही व्यवस्था नाही आहे, इथे हे नाही आहे, ते नाही आहे. कंप्लेंट नाही करायची कधीच नाही. बिकॉज यू आर ग्रेटफुल टू बी हिअर. यू मस्ट बी ग्रेटफुल टू बी हिअर. ह्या जागी येणं प्रत्येकाच्या नशिबी नसतं. त्यामुळे जर तुम्ही इथे आलात तर स्वतःबद्दल अभिमान बाळगा, स्वतःबरोबर खुश राहा, पण कधी कंप्लेंट नका करू. आता मी तुम्हाला देतो दर्शन नंतर. हा ट्रेक फक्त पर्वतांचा प्रवास नाही, एक आतल्या प्रवासाचा अनुभव आहे. जिथं वेदना भक्तीमध्ये बदलते, जिथं भक्ती शक्तीमध्ये बदलते आणि हीच ती मध्य महेश्वराची वाट, जिथे प्रत्येक श्वास महादेवांची आठवण करून देतो. इज फायनली श्री मध्य महेश्वर. हर हर महादेव. जस्ट माझ्या मागे.
इथे आधी फक्त पांडवकालीन छोटंसं शिव मंदिर होतं, पण त्यानंतर आदि शंकराचार्यांनी या मंदिरांची पुन्हा प्रतिष्ठापना केली. ॲज ऑलवेज बोलून नाही दाखवू शकत की कसं वाटतंय, पण ब्लँक व्हायला होतं सगळं. काही सुचत नाही, कोणती इच्छा नाही, कोणतं मागणं नाही. फक्त इथे असलेल्याचं सुख, इथे असलेल्याचं ग्रेटफुल फिलिंग. आणि तीन जॅकेट घातलेत, टी शर्ट पण आहे आतमध्ये, तरी पण एवढी जास्त थंडी आहे. पण आता सुरू होणार आहे आरती, तर आता आपण जाऊन तिथे आरती एक्सपिरियन्स करूया. आता आरती संपली, दर्शन झालं आणि आता आम्ही जेवून लगेच झोपणार आहे, कारण सकाळी 4 वाजता उठून आम्हाला बुडा मधमाईस जायचं आहे. आणि अमेझिंग एक्सपिरियन्स, डोळ्यातनं पाणी नाही थांबत, अंगावर शहारे. ह्याच एका गोष्टीसाठी आपण एवढा मोठा ट्रेक करून इथे येतो. तर उद्या एक अपॉर्च्युनिटी आहे आमच्याकडे की आम्ही अभिषेक पण करू शकतो, तर लेट्स सी उद्या काय होतं. पण आज आपला दिवस तेच संपतोय आणि उद्या भेटूया आपण. सकाळचे वाजलेत 5 आणि आता आमचा ट्रेक चालू होणार आहे बुडा मधमहेशला. तर चला जाऊया. खूप जास्त थंडी आहे. इथे मंदिर दिसतं, मंदिर दे का? इथे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूनेच अभि मेरे मुंह पे मार. आता ट्रेक चालू होतोय, लेट्स गो. आणि आज पहाटेच्या 5 वाजता 0 डिग्री टेम्परेचरमध्ये आम्ही चढायला घेतला आपला शेवटचा पीक, जो आहे बुडा मध्यमहेश्वर. आणि तिथून जी पर्वतरांग दिसते त्यासाठीच आपण हा अट्टहास करतो की आपल्याला बुडा मध्यमहेश्वर पोचायचं आहे. ही शेवटची चढाई फक्त 2 किलोमीटरची आहे, पण ह्या 2 किलोमीटरसाठी तुम्हाला 1-1.5 तास साधारण चढाई करून वरती यावं लागतं. आणि जर तुम्ही 6च्या आत पोचलात तिथे तरच तुम्ही सनराईज एक्सपिरियन्स करू शकता. त्यामुळे आम्ही थोडंसं लेट झाल्यामुळे आम्ही छोटासा शॉर्टकट घेतला होता, पण तो आम्हाला थोडासा भारीच पडला, कारण खूप जास्त थकवा जाणवत होता. आणि 1.5 तासाची चढाई 1 तासाच्या आतमध्ये कंप्लीट करून आम्ही फायनली पोचलो होतो पीकवर. आणि आम्हाला लागली होती दर्शनाची आस बुडा मध्यमहेश्वरच्या. समुद्रसपाटीपासून सुमारे 3,500 मीटरवरती चालत असताना आम्हाला दिसला 7,000 पीकवरचा चौखंबा पीक. फायनली 1.5 तासाच्या खड्या चढाईनंतर आपण पोचलोय बुडा मध्यमहेश्वर. येईपर्यंत खूप जास्त दम लागला, खूप जास्त थकवा जाणवला, पण इथे आल्यानंतर सगळा थकवा गायब. व्हॉट अ फिलिंग. हर मारे. आणि चालता चालता आमची नजर पडली बुडा मध्यमहेश्वरच्या छोट्याशा मंदिराशी, ज्याची एनर्जी संपूर्ण पीकवरती पसरलेली होती. एक दिवसाचा प्रवास आणि 2 दिवसांचं पूर्ण ट्रेकिंग करून आम्ही आता पोचलो होतो साक्षात बुडा मध्यमहेश्वर मंदिराच्या समोर. सनराईज खूप वेळाने झालेला आहे आल्यानंतर. आणि या साईडला तुम्ही बघू शकता सगळे बर्फाचे डोंगर गोल्डन झालेत. अमेझिंग व्ह्यू. आणि हे आहे एक छोटंसं तलाव, ज्यातनं पुढचं रिफ्लेक्शन तुम्हाला पूर्ण दिसतं.
हा ट्रेक प्रत्येकाने केला पाहिजे. खूप दम लागतो जाताना, खूप त्रास होतो वरती चढताना, पण इथे आल्यानंतर सगळा थकवा दूर. बुढा मध्यमेश्वरला आल्यानंतर आपल्याला संपूर्ण पर्वतरांग दिसते. त्यामध्ये 7000 म्हणजे सर्वात जास्त उंचीवर असलेला चौखंबा पीक, त्यानंतर रुद्रनाथ, तुंगनाथ पीक, केदारनाथची बाजू, सर्व तुम्हाला 360 व्ह्यूमध्ये इथे पाहायला मिळतं. आणि इथे असलेला निसर्ग, इथे असलेली निसर्गाची जादू बघून तर तुम्ही थक्क होऊन जाल. हिमालयातील प्रचंड बर्फाचे डोंगर पाण्यात बघणं म्हणजे खूपच रेअर मोमेंट आहे. तो पण आम्ही मध्यमहेश्वरला अनुभवला. शो यू समथिंग, तुम्हाला एक काहीतरी दाखवतो. कुत्रा तो शांत झोपलाय. सगळं एक्सप्लोअर करून झालेलं आहे आणि आपण आपला व्लॉग इथंच संपवतोय. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज नुपूर इथे नाही आहे, पण इन फ्युचर आम्ही दोघं मिळून सुद्धा खूप छान व्हिडिओज बनवणार आहे. तर बेल आयकनला क्लिक करा, तो तुम्हाला आमचे नवीन नोटिफिकेशन्स मिळतील आणि असंच आमच्यावर प्रेम करा. हर हर महादेव.